नमस्कार. मुक्ताई क्रोशम अँड फॅशनमध्ये मी सविता सुरे तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत टोपी. ही मी 17 वर्षापूर्वी माझ्या पत्नीसाठी विणलेली आहे आणि आत्ता मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे. याच्यासाठी आपल्याला 4 कलरचं लोकर लागणार आहे. तुमच्या आवडीनुसार कुठलेही लोकर वापरू शकता. 10 नंबरची सुई, पिवळ्या रंगाच्या लोकरने मी फुलाच्या आतील भाग बनवते. ह्याच्यासाठी आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. तीन साकळ्या. आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला टोटल 16 खांब पाहिजेत, म्हणजे 16 डबल क्रोशा. तर सुरुवातीचा खांबा आपला 3 साकळ्यांनी असतो आणि पुढचे 15 खांब विणायचे. टोटल 16 डबल क्रोशिया. सर्वात सुरुवातीच्या 3 साकळ्यांच्या सर्वात वरच्या साखळीत स्लिप टिशने अटॅच करायचा आणि हा राऊंड आपला पूर्ण होतो आहे. आता आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत. तर पाकळ्या विणण्यासाठी आपण आधी पाकळ्यांसाठी जाळी बनवणार आहोत. तर आपल्याला 8 जाळ्या बनवून घ्यायच्यात. हे पहा, मी खांबाच्या मधून घेते. आता एक सिंगल क्रोशिया म्हणजे मुका खांब, 2 साकळ्या म्हणजे चेन, पुढचे 2 खांब सोडून खांबांच्या मधूनच घ्यायचं आहे. खांबावरती विणकाम नाही करायचं आहे. 2 खांब सोडून एक सिंगल क्रोशिया आणि 2 चैन म्हणजे एक मुका खांबा आणि 2 साकळ्या. तर माझे 8 जाळी विणून झालेले आहेत. तर मी आता सर्वात सुरुवातीच्या सिंगल क्रोशियावरती स्लिप टिशने अटॅच करते आणि आता मी हा धागा कापून घेणार आहे. हे पहा, आपले 8 जाळ्या झालेल्या आहेत. तर आता आपण एक फुलाला जी आपल्याला आवडेल त्या प्रकारची लोकर घेणार आहे. तर मी इथं डार्क पिंक कलर घेतलेला आहे. स्लिप नॉट करते. कुठल्याही एका जाळीमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आपण मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशिया, नंतर 5 खांब म्हणजे डबल क्रोशिया, हा झाला एक सिंगल क्रोशिया, 5 डबल क्रोशिया, 1 2 3 4 5 आणि एक सिंगल क्रोशिया. त्याच जाळीमध्ये आपण एक सिंगल क्रोशिया. तर ही झाली आपली एक पाकळी. आपण अशा पुढच्या 7 पाकळ्या अशाच विणून घेणार आहोत. एक सिंगल क्रोशिया, 5 डबल क्रोशिया, पुन्हा एक सिंगल क्रोशिया म्हणजेच एक मुका खांब, 5 खांब आणि परत एक मुका खांब. ही टोपी खूप छान दिसते. 2 कानावरती मस्त 2 फुलं येतात. मी आता राऊंड पूर्ण करून तुम्हाला दाखवते. हे बघा, आपला राऊंड पूर्ण झाला आहे. आता आपण सर्वात सुरुवातीची जी पाकळी होती तिथे स्लिप टिशने अटॅच करतो आहे. हे पहा, स्लिप टिशने अटॅच करायचं म्हणजे आपला हा राऊंड पूर्ण होईल.
आता मी 3 साखळ्या घेते आणि मी सुई बदलली आहे, कारण मी घेतलेली सुई थोडी जाड आहे आणि आता मी 75 mm 75 mm सुई घेतली आहे. फक्त एवढे ही पाठीमागची जाळी बनवण्यासाठी, कारण आपल्याला ते पाठीमागचे मुख्य खांब आहे त्याच्यात 2 टाके उचलून तिथे पुन्हा मुख्य खांब करायचं आहे. हे पहा 3 साखळ्या केल्या मी आधी आणि जो मुख्य खांब होता त्याच्या मागच्या बाजूला एक मुख्य खांब म्हणजेच सिंगल क्रोशिया घातला. 3 साखळ्या केल्या आणि पुढच्या सिंगल क्रोशियामध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशिया, 3 साखळ्या. अशा आपल्याला इथेही 8 जाळ्या बनवून घ्यायच्यात, जे आपल्या 8 पाकळ्यांच्या मागं पुन्हा 8 पाकळ्या येतील. तर मी हा राऊंड पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. हा माझा राऊंड पूर्ण झाला आहे. आपण आता सुई बदलून घेऊया. आपण आपली 10 नंबरची सुई पुन्हा घेऊया. आता पहिली पाकळी बनवली त्याप्रमाणेच ही पण पाकळी बनवायची आहे. फक्त आता 5 ऐवजी 7 खांब घालायचे. हे बघा, मी एक सिंगल क्रोशिया, 7 डबल क्रोशिया आणि पुन्हा एक सिंगल क्रोशिया, एक मुका खांब, 7 खांब आणि शेवटी एक मुका खांब, अशी पाकळीची रचना असणार आहे आपली. पुढच्या 7 पाकळ्या आपल्याला अशाच विणायच्यात. अगदी आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या लोकरमध्येही टोपी विणण होते. मी ही टोपी एका पुस्तकात बघून 17 वर्षापूर्वी विणली होती आणि आत्ता पुन्हा तेच टोपी पाहून मी विणली. ॲक्च्युली मला ते पुस्तक नाही सापडलं पुन्हा. हे पहा, माझ्या 8 पाकळ्या विणून झालेत. आता मी स्लिप टिशने अटॅच करून इथे आपण धागा कापणार आहे. आता आपल्याला इथे पानांसाठी हिरव्या कलरची लोकर वापरायची. तर मी इथे स्लिप टिश घेते आणि एक साखळी घेऊन धागा कट करून घेते. आता आपण पाठीमागच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्या कुठल्याही एखाद्या पाकळीच्या मध्यावरती विणकामाला सुरुवात करणार आहोत. इथे आपल्याला हिरव्या रंगाच्या लोकरीने पानं बनवायचे आहेत. प्रत्येक पाकळीवर 2-2 पानं येतील याप्रमाणे. आणि पुढच्या पाकळीवर विणायला जाताना पुन्हा 4 साखळ्या सोडून पुढच्या पाकळीत जायचं आहे. तर तुम्हाला ते विणताना मी दाखवतेच. हे पहा, आता मी इथे एका पाकळीच्या मध्यावरती सुरुवात करते, पानांची सुरुवात करते. स्लिप नॉट करून घेते आधी. नंतर हे सगळे दोरेही आपण हाईड करून घेणार आहोत. आपलं पूर्ण विणकाम झालं. हे बघा, मी सगळ्यात
मध्यावरती एक मुका खांब सिंगल क्रोशिया घेतला. नंतर 6 साकळ्या 2 3 4 5 आणि 6 साकळ्या घेतल्या. सुईकडून मोजून दुसऱ्या साखळीत सिंगल क्रोशिया म्हणजे मुका खांब. नंतर 4 डबल क्रोशिया म्हणजे 4 खांब. आणि जो आपला मुका खांब किंवा डबल सिंगल क्रोशिया होता तिथे आपण पुन्हा सिंगल क्रोशिया. नंतर पुन्हा आपल्या दुसऱ्या पानासाठी 6 साखळी विणायच्यात. सुईकडून सोडून दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया. पुढच्या 4 साखळ्यांवरती 4 डबल क्रोशिया आणि शेवटच्या जो आपला सिंगल क्रोशिया तिथे पुन्हा एक सिंगल क्रोशिया. हे आपल्या एका पाकळीवरची 2 पानं झालेत. आता आपल्या पुढच्या पाकळी विणाय जाताना आपण 4 साखळी घेणार आहोत आणि पुढच्या पाकळीत सर्वात मध्यावरती जसं आत्ता जोडलं तसं सेम जोडून घेतलं आणि 6 साखळ्या घालतोय. मुख्य खांबानेच म्हणजे सिंगल क्रोशियाने जोडून घेतलंय आणि सेम तीच मेथड वापरायची. आता आपण एक सिंगल क्रोशिया 4 डबल क्रोशिया आणि पुन्हा सिंगल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशिया. अशा प्रकारे 8 पाकळ्यांवरती आपली 16 पानं येतील. एक 2 3 4 5 आणि 6 हे आपलं पान आहे. हे झाले 4 खांब किंवा डबल क्रोशिया आणि शेवटी सिंगल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशिया. अशा प्रकारे आपण सगळी पानं विणून घेऊया. प्रत्येक पाकळीवर 2-2 पानं. हे पहा आपली प्रत्येक पाकळीवरती 2-2 पानं विणून झालेत. आता आपण शेवटच्या 4 साखळ्या घातल्यात आणि त्या सर्वात सुरुवातीच्या जो सिंगल क्रोशिया होता किंवा जो मुका खांब होता तिथे स्लिप टिशने अटॅच करतोय. आता आपला हिरव्या धाग्याचं कामही संपलंय. आपण तो कापून घेऊया. आता आपल्याला इकडे पांढऱ्या कलरची लोकर जोडून राऊंड बनवून घ्यायचं आहे. तर हा बनवताना आपल्याला 2 जे पान आहेत त्याच्या उजवीकडचं पान आहे त्याच्यावर विणकामाला सुरुवात करायची. 2 पानातले पहिलं पान त्याच्यावर सुरुवात करायची. तर सुरुवात करताना आपण सिंगल क्रोशिया घ्यायचा आहे पानाच्या टोकावरती. हे पहा सिंगल क्रोशिया नंतर आपण 6 साखळ्या घेतोय. मुख्य खांबानंतर 6 साखळ्या आणि पुढचे जे पान आहे त्याच्या टोकावरती परत मुका खांब म्हणजेच सिंगल क्रोशिया 3 साखळ्या
म्हणजे 3 चैन, पुढच्यावरती पुन्हा मुका खांब, सिंगल क्रोशिया, पुन्हा 6 चैन, इथे आपला मुका खांब, 3 चैन. हे आपण पूर्ण राऊंडमध्ये असंच विणणार आहोत. जे पानांचं अंतर कमी तिथे आपल्या 3 साखळ्या येतात आणि पानांचं अंतर जास्त आहे तिथे 6 साखळ्या येतात. जे जोडीतले पान आहेत त्यांच्यात 6 चैन येतात. हे जोडीतले इथे 6 साखळ्या आलेत, पुढच्यामध्ये 3, पुन्हा इथे 6, पुन्हा 3. हा राऊंड असंच पूर्ण करून घेऊया. हे बघा माझं राऊंड पूर्ण झालं आहे. आता मी इथे स्लिप टिशने सर्वात सुरुवातीच्या जो आपला सिंगल क्रोशे होता त्यामध्ये किंवा मुका खांब होता त्यामध्ये स्लिप टिशने अटॅच करतो आहे. तर आता आपल्याला खांबाची पूर्ण राऊंड खांबाचं करायचं आहे डबल क्रोशे म्हणजे. तर इथे मी 3 साखळ्या घालते आहे, जो आपला सुरुवातीचा खांब पकडतो आपण. नंतर प्रत्येक साखळीचं एक एक लूप उचलायचे आणि त्याच्यामध्ये एक एक खांब घालायचा आहे. तर आपला एका साखळीमध्ये एक खांबाचे आपले 6 खांब तयार होतील इथे. तीन झाले आपले. चार, 5 आणि 6. हे आपले 6 डबल क्रोशिया झाले. सुरुवातीचा 1 आणि हे 6. नंतर आपला जो सिंगल क्रोशिया होता, मुका खांब होता, त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक मुका खांब घालायचा आहे. नाही सॉरी, तिथे आपल्याला एक खांब घालायचा आहे. जिथे मुका खांब आहे तिथे एक खांब, प्रत्येक साखळ्यात एक एक खांब. आता इथे आपले 3 खांब येतील 3 साखळ्यांमध्ये. तर आपले या राऊंडला एकूण 88 खांब होतात. या राऊंडला आपले 88 डबल क्रोशे होतात. सिंगल क्रोशे होतात तिथे मी डबल क्रोशे घातलाय. असे आपले 88 डबल क्रोशे होतात इथे या राऊंडला. तर हा राऊंड आपण पूर्ण करू. बघा आपले झाले 88 डबल क्रोशे. आता मग सर्वात सुरुवातीची जी साखळी होती 3 साखळ्यांचा आपला खांब, तिथे सर्वात वरच्या साखळीमध्ये स्लिप टिशने अटॅच करणार आहोत. आता आपण इथं जे खांब घालणार आहोत या राऊंडला, त्या राऊंडला आपण प्रत्येक 12व्या खांबावरती 2 खांब घालणार आहोत. पण घालतानाही आपण फक्त पाठीमागचं लूप्स उचलणार आहोत आणि त्याच्यामध्ये खांब घालणार आहोत, म्हणजे बॅक लूप्स ओनली. हे पहा, पाठीमागचे लूप्स उचलणारे फक्त आणि तिथे खांब घालणारे. असे आपण 11 खांब घालायचे आणि 12व्या खांबावरती 2 खांब घालायचे.
तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्हाला अशी टोपी हवी असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता. इथे माझा 12व्या खांबावरती 12 करून घेतले. असे आपल्या एकूण प्रत्येक 12व्या खांबावर 2-2 खांब घालून झालेत आणि आता आपले 96 खांब झालेत एकूण. हे बघा. तसंच मी दुसराही एक राऊंड बनवून घेतला आहे सेम. आणि आता आपण हा जो मधला पट्टा आहे हा बनवणार आहोत. एकदम सोपा आहे बनवायला. साधारणतः आपल्याला 30 इंचचा पट्टा लागेल. सॉरी 30 सेमीचा पट्टा लागेल, इंच नाही. 30 सेमीचा पट्टा लागेल. माझा इथे 32 आहे. 30मध्ये आपल्या 30 ओळी होतात. आपल्या सुई मोठी आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला छोटी करायची असेल याच्यापेक्षा टोपी तर तुम्ही सुई थोडी छोटी नंबरची घेतली तरी चालेल. आता मी जो मधला पट्टा बनवते त्याच्यासाठी मी 15 चैन घालते. 15 साखळ्या 15 चैन. तर बरोबर सुईकडून मोजून 4थ्या साखळीमध्ये आपण खांब घालणार आहोत. तो आपला एक खांब होतो. आणि पुढच्या 11 साखळ्यांवरती 11 खांब. एकूण आपले 13 खांब हवेत आपल्याला. हा भाग आपला मानेकडे येतो. मानेवरती आपल्याला थोडे कमी खांब हवेत म्हणून आपण 2-3 खांबाचा कमी विणकाम करतो. हे आपले 13 साखळ्यांवर 15 साखळ्यांवरती आपले 13 खांब विणून झालेत. तर इथे आपण 3 साखळ्या घेणार. आणि आपलं काम पलटून घेणार विणकाम. हे बघा, हे मी काम पलटवते आणि जिथे आपल्या 3 साखळ्या आहेत तिथेच आपण एक खांब घालणार आहोत. पहिला खांबा 3 साखळ्यांचा, तिथेच अजून एक खांब, त्याच्यानंतर पुन्हा प्रत्येक खांबावरती खांब आणि 7व्या खांबावरती पुन्हा डबल खांब घेतोय आपण. आपल्याला इथे 16 खांब करायचे म्हणजे आपल्याला 3 खांब वाढवायचे. मग एक सुरुवातीला, एक शेवट आणि एक मध्यवर्ती अशा आपण 3 खांब इथे वाढून घेतलेत. आणि बाकीचा आपण 30 ओळींचा पट्टा विणला तरी आपलं 30 सेमी होऊन जाते. तुम्ही मोजून केलं तरी बेस्ट आहे किंवा तुम्ही जे गोल राऊंड बनवलेत त्याला जरी मापून बघितलं कसं होतंय ते तरी चालेल. हे पहा, आता ही शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला इथे 2 खांब विणायचे आहेत. सुरुवातीचे 2, मध्ये 2 आणि शेवटी 2 असे विणले आपण म्हणजे आपले एकूण 16 खांब झाले. तीन साखळ्या करायच्या आणि विणकाम पलटून घ्यायचं.
पुन्हा आपले हे राऊंड पूर्ण करायचे. अशा आपल्याला 30 ओळी पूर्ण करायच्या किंवा 30 सेमीचं विणकाम करायचं. तर बघा हे मी विणून झाले. आता मी याचा धागा कापून घेते आणि हे आपला झालं 30 ओळींचा पट्टा विणून. आता पण कसं जोडायचं हे सांगते मी तुम्हाला. हे पहा, आता आपल्या इथे सेफ्टी पिनचा वापर करून घ्यायचा आहे आणि हा पट्टा आपला झाला बघा 30 सेमीचा. आता आपण उलट्या साईडने जोडायचं आहे, पण त्या सर्वात सुरुवातीला आपल्याला कुठल्याही एका खांबावरती सेफ्टी पिन लावून घ्यायची. तिथून पुढं 38 खांब मोजायचे आणि बरोबर 38व्या खांबावरती दुसरी सेफ्टी पिन लावायची. थर्टी 38 डबल क्रोशिया, तिथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची. आपण दुसऱ्या गोललाही असंच करणार आहोत सेम. आणि इथेही आपण हा पट्टा जोडताना सेम व्यवस्थित करून 2-3 ठिकाणी सेफ्टी पिन लावून घ्यायच्या. हे बघा मी इथे सेफ्टी पिन लावून घेतले, म्हणजे आपलं विणकाम इकडे तिकडे ओढलं जाणार नाही आणि व्यवस्थित शिवलं जाईल. कमी जास्त झालं तर आपण ओढाताण करून शिवायची गरज नाही. आता इथे आपण सुई आणि धागा, लोकरचा धागा घेतलेला आहे शिवण्यासाठी आणि इथे मी शिवून घेते. हे पण असंच पूर्ण राऊंडमध्ये शिवून घेऊया. हे बघा मी पूर्ण राऊंडमध्ये शिवून घेतले आणि मी याचे धागेही हाईड केलेत सुईने. आता दुसऱ्या साईडलाही मी तसं शिवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपण इथे मुखरी घालणार आहोत, तर आपण मानेकडे फक्त सिंगल क्रोशिया म्हणजे मुकाखांब घालणार आहोत. 13 मुकाखांबे आणि नंतर आपण मुखरी घालणार आहोत. हे बघा आपली टोपी किती छान दिसते. तर आता याच्या मुखरी घातली तर ते अजून सुरेख दिसेल. हे पहा स्लिप नॉट घेतली आणि सर्वात मानेकडच्या सर्वात सुरुवातीच्या खांबावरती आपण सुरुवात करतोय. इथे आपण प्रत्येक खांबावरती एक एक मुकाखांब, डबल क्रोशियावरती सिंगल क्रोशिया असं विणकाम करतोय. हे पहा आता इथे आपल्याला मुखरीची सुरुवात करायची आहे. तर मुखरीची सुरुवात करताना आपण एक सिंगल क्रोशिया, 2 चैन, इथेच 2 डबल क्रोशिया, 1 आणि 2, खालचे 2 खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबावरती 2 खांब सोडा आणि तिसऱ्या खांबावरती सिंगल क्रोशियाने अटॅच करायचं आणि पुन्हा तिथे 2 चैन, 1 2 आणि तिथेच खांब म्हणजे डबल क्रोशिया. पुढचे 2 स्वीप करा त्याच्या पुढच्यात
सिंगल क्रोशिया आणि हे पूर्ण विणून घेऊया आपण. जिथे मुख्य खांबाची मानेवर सुरुवात केली तिथपर्यंत विणून घ्यायचं आहे पूर्ण. बघा टोपीला मुखर केल्यामुळं खूप सुंदर काठ त्याचं झालं आहे जसं काय. आणि आता आपण बंद बनवणार आहोत बांधण्यासाठी. तर बंद बनवताना आपल्याला हे बघा मी एक तुम्हाला करून ठेवलेला आहे तो दाखवते. तुम्हाला करूनही दाखवते एक. बरोबर पानांच्या मधल्या भागावरती घेतले मी. इथे आपण 2-2 डबल क्रोशियाची पूर्ण लाईन 12 खांब होईपर्यंत विणते. 2-2 घ्यायचे. तर इथे आपण चैन करतोय 3 चैन आणि त्याच्या शेजारी एक डबल क्रोशिया. तर हे आपले 2 खांब झाले. याच 2 खांबाच्या या 2 खांबावरतीच आपण 12 ओळी खांबांच्या करणार आहोत. हे पहा जे आपले पहिले 2 खांब झाले त्याच्यावरतीच आपण पुढच्या 12 ओळी बनवणार आहोत. एकूण आपल्याला 12 ओळी हव्यात. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि मला नाही वाटत हा व्हिडिओ आत्तापर्यंत यूट्यूबवर कोणी टाकला आहे. तर असे छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.